त्या अंधाराच्या गोंधळामध्ये तो तिथे एक नळ्यामध्ये चालला गेला आणि आता बाहेर एक मुंगूस आला, तर त्या मुंगसामुळे तो परत घरामध्ये इकडे आला. बाबा तिथं बाहेर बसलेले होते. तर सगळ्यांना माझं सांगणं हे आहे की साप निघाल्यानंतर बेचैन होऊ नका, परेशान होऊ नका, पॅनिक व्हायचं नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत आलो आपण पहूर गावात. सकाळी आजच 5 वाजता इथे येऊन बसलो होतो, पण नाग नळ्यामध्ये गेला होता त्यामुळे काही सापडला नाही. आता परत निघालाय. पकडा. त्या ह्याच्यात इथे आहे का? त्या कोंडाड्यामध्ये जी वरची थैली आहे ना त्याच्या खाली, त्या कोंडाड्यामध्ये. एक काम कर, हे उचल. इकून धरा एकदम. जाऊ दे पलीकडे जाऊ दे, जाऊ दे थोडं पलीकडे. सॉरी, ॲक्च्युली मी एका कार्यक्रमात बाहेर गेलेलो होतो, त्यामुळे जवळ ठीक नाही, पायात शूज नाही. पण आता साप घरात निघाला म्हटल्यानंतर आणि नाग आहे, रेस्क्यू करणं तर जरुरी आहेच आहे. बघू शकता, हा आहे भारतीय नाग, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, एकदम डार्क मॉर्फ ब्लॅक कलरमध्ये, विषारी साप. सकाळी 5 वाजता मी आलो तर घराच्या बाहेर नळ्यामध्ये गेला होता तो, आणि आता जवळपास दुपारचा 1:30 वाजलाय. एक अर्ध्या तासापूर्वी तो परत तिथून बाहेर निघाला आणि घरात शिरला होता. जवळपास अर्ध्या पाऊण तासापासून बघताय तुम्ही, बरोबर. सगळ्यांना माझं सांगणं हे आहे की साप निघाल्यानंतर बेचैन होऊ नका, परेशान होऊ नका, पॅनिक व्हायचं नाही. साप स्वतःहून काही करत नाही. आता बघू शकता, मी बोलतोय तरी तो एका ठिकाणी शांत बसलेला आहे, काही मुवमेंट नाही त्याची. त्याच्या अंगावर जे काही बॅग होती ती बॅग बाजूला सरकवली तरी नाग जागेवरच आहे. तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा घ्या की तो स्वतःहून काही करत नाही, तोच आपल्याला जास्त घाबरतो. आता पकडायला गेल्यानंतरही तुम्ही बघू शकाल की तो पहिले पळायचा प्रयत्न करेल. पॅक करायला काय ठेवलंय? ही थैली. फाटकी बिटकी नाही ना? नाही, म्हणजे हा थोडंसं छिद्र आहे त्याला. नाही, दुसरी पण आहे. बाबा द्या ना दुसरी थैली, द्या थैली. हो, बरणी असेल तर बरणी दे. आहे का? चांगली आहे का? त्याला आत नको जाऊ, गणू तू त्या दरवाजात थांबी कडल्या. नाही आता रेडी. आता नाही जात कुठं? नाही सांगता येत नाही, ते आतमध्ये आहे ना. कुठलाही साप निघाल्यानंतर पकडायला जरी गेलं तरी सर्वप्रथम तो पळून जायचा प्रयत्न करतो. हा, एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मी ना प्रयत्न नाही केला, म्हटलं मी उगीच घाबरून जाईल. त्याच्यामुळे घाबरून जमत नाही जास्त, कारण थैली ठेवली, मी म्हटलं इथे तर जाणार नाही. पूर्ण ब्लॅक कलरमध्ये. जवळपास एक 3-4 महिन्यापूर्वीच त्यांच्या घरी रात्री जवळपास 12:30-1 वाजता एक नाग पकडला होता. सेम याच, तोही सेम असाच डार्क ब्लॅक कलरमध्ये. पुठ्ठा बघ ना, पुठ्ठा. नाही, ते हे ना वरती नोटबुक येते ती. झालं. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच त्याला याच्या नैसर्गिक अधिवासात झाकण बरोबर व्यवस्थेपासून दूर सोडून देऊया. घे ना, हे आहेत सांगळे. कसं काय तुला सांगायचं? ऍक्च्युली सकाळी मी नाही ते बुक वाचत बसलेलो, त्या दरवाजा उघडा होता समोरून, तो दरवाजाच्या खालून आला. तर मला अगोदर वाटलं काठी वगैरे येते का, तर मी प्रयत्न केला त्याला हुसुकण्याचा, पण तो काही बाहेर गेला नाही. त्याच्यानंतर मी परत त्याला दाबण वगैरे काठीने इकडे हे करायचा प्रयत्न केला, पण तिथे तो चेअरच्या तिथे जाऊन बसला
आणि त्याच्यानंतर परत तो इकडे घरात मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. तर मी खाली जमिनीवरती पाय आदळला. त्याच्यानंतर मग तो मी एक त्याचा व्हिडिओ पण बनवलाय. त्याच्यानंतर तो दरवाजातून बाहेर गेला तिथे आणि बाहेर तिथे एका कोपऱ्यामध्ये थांबला होता. पण सकाळी अंधार असल्यामुळे आणि सर सकाळीच आले होते एकदम 5 वाजता, परंतु त्या अंधाराच्या गोंधळामध्ये तो तिथे एक नळ्यामध्ये चालला गेला आणि आता बाहेर एक मुंगूस आला. तर त्या मुंगसामुळे तो परत घरामध्ये इकडे आला. बाबा तिथे बाहेर बसलेले होते. तर त्यांनी मला आवाज दिला की आत येतोय असं. तर नेहमीप्रमाणे मी खूप घाबरतो, पण आज म्हणजे एवढं काही घाबरलो नाही. जस्ट बाजूला आलो आणि म्हटलं की त्याला इथं साईडला बसू द्या. म्हणजे तो जेव्हा आत आला तर तो इतक्या जोरात आला की तो खूप घाबरलेला होता. म्हणजे आपण जसं घाबरतो तसं प्रश्नच येत नाही. त्याला मुंगूस जे आहे ते मुंगसाचं सगळ्यात फेवरेट खाद्य नाग आहे. नाग आहे ना. त्याच्यामुळे तो त्याला मारला असता तर त्या भीतीने तो मध्ये आला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात घ्या, आपण साप दिसला की जे घाबरून जातो ना, तर एवढं घाबरून जायचं काही कारण नाही. आता तुमच्या समोर पकडला का नाही, मी पकडताना तरी पळून जायचं बघितलं ना, चावायला आला का? कुठलाही साप आपल्याला स्वतःहून चावायला येत नाही. त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप चावतो. फक्त साप कुठं चाललाय ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि मारू नका. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. दूध नाही पिणार तर दूध नसतो पेत साप. साप पीत नसतो मावशी दूध. दूध नसतो पेत साप. सापाच्या जे काही त्याची आई आहे त्याच्या आईला दूध येतं का? नाही येत ना. मग ते दूध त्याला कसं पचल? हा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा की आता ते आपली धार्मिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. पण साप हा हाय मित्रांनो, दुपारी पहूर गावात ना दशरथ सांगळे यांच्या घरून पकडलेला विलक्षण असा काळा नाग. 4 महिन्यापूर्वी सेम असाच एक फुल ब्लॅक कलरचा नाग त्यांच्या घरी पकडला होता. पूर्णपणे विषारी असलेला साप. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. सकाळी 5 वाजताही त्यांच्या घरी गेलो होतो मी, पण त्यावेळेला सापडला नाही. एका नळ्यात जाऊन बसला होता. नंतर बाहेर निघाला तर त्याच्या मागे मुंगूस लागलं होतं. तर परत घरात घुसला होता हा साप. बाईट करायला येतो डायरेक्ट. विलक्षण असा काळ्या रंगाचा भारतीय नाग. चावल्यानंतर चावलेल्या जागेवर खूप जास्त पेन व्हायला लागतं. थोड्या वेळात तिथे लगेच सूज येते. नंतर बाकीचे सगळे सिम्पटम्स चालू होतात पुढच्या 15-20 मिनिटामध्ये, ज्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे ऑटोमॅटिक बंद होणे, जी नर्वस सिस्टम जी आहे ती आपली डॅमेज होते. नंतर पूर्ण बॉडी जी आहे ती पॅरालिटिक होते, हृदय बंद होतं आणि माणसाचा मृत्यू होतो. पण हे सगळं व्हायला जवळपास 1-1.5 तासाचा वेळ असतो. तेवढ्या वेळात जर आपण दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. सध्या गरमी खूप जास्त वाढलेली आहे. 41च्या आसपास टेम्परेचर आहे. त्यामुळे ह्याला संध्याकाळच्या वेळेस सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत. विलक्षण असा भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, पूर्ण काळ्या रंगात. बराच ॲग्रेसिव्ह झाला. दिला मित्रांनो सोडून सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.